सांगतो बाबांनो, माणसांची किंमत त्यालाच कळू शकते ज्याच्या घरात माणसं नसतात. म्हणजे सणाच्या दिवशी सुद्धा माझ्या कुटुंबातली माणसं माझ्याबरोबर नव्हती. एकटा होतो. पण तुम्ही मला एकटं पडू दिलं नाही. तुम्ही माझं कुटुंब झाला. धन्यवाद, खरंच धन्यवाद. किशोर भाऊंचं दुःख मोठं आहे ना. बायको घरी नसली की असं होते. मग का बरं? आणि माझ्याच काय, कुणाच्याच कुटुंबामध्ये असं अविश्वासामुळे दुरावा येणं हे कुणाच्याच कुटुंबात होऊ नये असं मला वाटतं. आपले बाप्पा म्हणजे प्रेम आणि एकता यांचं प्रतीक आहे. आणि त्याच बाप्पांना स्मरून मी हात जोडून माझ्या गुलमोहर सोसायटीतील रहिवाशांना विनंती करतो की बाबांनो, हे आपापसातील हेवेदावे संपवा. गणपती बाप्पा, आपापसातली भांडणं प्लीज प्लीज संपवा. ठीक आहे. तर आता आपण दुसऱ्या म्हणजे आनंदाच्या गोष्टींकडे जाऊया. काल आपण सगळ्यांनीच खूप धमाल मस्ती आणि दंगा केलेला आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि सगळ्यांना खूप सारं प्रेम. आणि हो, आता ज्या क्षणाची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ. तर या पारितोषिक वितरण समारंभासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय माझे मित्र दी ग्रेट अशोक मामा. टाळ्या. या 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 या. तर या स्पर्धेचा निकाल मी आता जाहीर करतोय. सगळ्यात पहिलं बक्षीस आहे बेस्ट धतिंग परफॉर्मन्स आणि विजेते आहेत देसाई, सातपुते, जना, रुपाली, प्रभू आणि मंडळी. आपल्याला नाही धतिंग डान्स ना आपल्यालाच मिळालंय. बरं, तर भरपूर रगड पैसे मिळाले असतील ना. कायचे पैसे? असे झाडाच्या फांद्या देऊन राहिले. शुभ बसा. विजेत्यांचे आभार. या 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 या. आणि दुसरं बक्षीस आहे बेस्ट यंग परफॉर्मर ऑफ द इयर आणि हे विजेते आहेत रेयांश आणि संयमी. या या. वाव. चला टाळ्या टाळ्या. आणि आता पुढचं बक्षीस आहे बेस्ट मॅड परफॉर्मन्स ऑफ द इयर आणि विजेते आहेत राधा वहिनी आणि किशा भाऊ. काय या या या. नाही आम्हाला कसं काय मॅड परफॉर्मर? मामी अहो मामी आजी. बोल. ते तुम्हाला वाईट मॅड नाही म्हणाले, चांगलं मॅड म्हणाले. चांगलं मॅड. हे पाय बाल्या, मॅड मॅड असते, चांगलं वाईट असं नसते. मग चांगले मॅड बक्षीस द्या. चांगलं मॅड घ्या घ्या. झालं मामा घ्या. मला खरं तर चांगलं मॅड बक्षीस. टाळ्या. एवढं छान केलं आम्ही. धिंगाण नाच केला ना, चांगला केवढा मधुबाला केला आम्ही. काय तुम्हाला आता बेस्ट डिवोशनल परफॉर्मन्स ऑफ द इयर आणि विजेते आहेत सातपुते, जना आणि चिल्ली पिल्ली. वा वा वा. टाळ्या 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 टाळ्या. मामा 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 हे घ्या हे घ्या 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 घ्या. सगळे जवळ आहे. चिल्ली पिल्ली जवळ आहे जवळ आहे. आणि आता बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर आणि विजेती आहे ईरा अमित माझगावकर.
हिरा नाही नाही काय झालं ना, आज हिरा इथे येऊ नाही ठीक शकली. आहे. ती घरात रडत बसलीये. आज आपला लाडका बाप्पा जाणार ना म्हणून. पण डोंट वरी, मी देईन तिला तिचं प्राइज. आय लव्ह यू हिरा. तू किती डंबू असलीस ना तरी आय रिअली लव्ह यू. आय लव्ह यू गाईज. अरे थांब 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 थांब. यानंतरचं बक्षीस सुद्धा तुलाच आहे. मला हो, म्हणजे स्पष्ट आणि खणखणीत आरती म्हटल्याबद्दलचं बक्षीस आहे. द्या. टाळ्या. आणि यानंतर सोसायटीतील उगवता तारा म्हणजेच रायझिंग स्टार. आणि ह्या बक्षिसाची विजेती आहे संयमी अमित माझगावकर. बरं झालं मासगावकर, आय मीन बोरकर आजोबांनी ऑर्डर दिली. जोपर्यंत बिझनेस सेट होत नाही ना तोपर्यंत बोरकर आजोबा ऑर्डर देतच राहणार. मित्रांनो, काल मी तुम्हाला एक बातमी सांगितली होती. ज्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला होता, म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचे फोटोज आणि आपल्या डेकोरेशनचे फोटोज, त्या स्पर्धेमध्ये आपल्या गणपती बाप्पाला 10,000चं बक्षीस मिळालेलं आहे. आणि एवढंच नाही बरं का, एवढंच नाही तर आपल्या त्या इको फ्रेंडली सजावटीचं आणि गणपती बाप्पांचं मुंबईभर कौतुक देखील होत आहे. क्या बात आहे. तर हा जो मान आपल्याला मिळाला आहे, आपल्या सोसायटीला मिळाला आहे, त्याचे करता धरता जे आहेत ते अशोक मामा यांच्यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर मी आमचे सेक्रेटरी श्री देसाई यांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचा देखील या क्षणी सत्कार करायचा. टाळ्या. या. टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. अशोकला विनंती करतो की या क्षणी त्याने 2 शब्द आपल्या भावना व्यक्त कराव्या. नमस्कार नमस्कार. काय आहे, मला सन्मानाची सवय नाहीये, मला अपमानाची सवय आहे. पण आज सूर्य पश्चिमेला उगवलो की काय असं मला वाटतंय. असो, माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला लोकांना. या गणपतीचं विसर्जन तुम्ही इको फ्रेंडली पद्धतीनेच करा. काय म्हणजे वाजत गाजत मिरवणूक काढायची नाही, म्हणजे समुद्रावर पण जायचं नाही. नाही नाही, निसर्गाला देव मानणं ही आपली संस्कृती आहे. एका देवाची पूजा करताना आपण दुसऱ्या देवावर अन्याय करतो. निसर्गाची काळजी घ्या तर निसर्ग तुमची काळजी घेईल. आज गावात लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, आणि जे काही पाणी मिळतंय ते केमिकल्स मिसळलेलं मिळतंय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, एक छोटंसं पिंप आणा आणि त्यामध्ये गणपतीचं विसर्जन करा. कारण बडेजाव हा महत्वाचा नाहीये, मनातला भाव हा महत्वाचा आहे. बरोबर की नाही? बरोबर, अगदी खरं आहे तुमचं, आणि पटलं सुद्धा. त्यामुळे आता अगदी तुमच्या मनाप्रमाणे आपण विसर्जन करूया. हा बरोबर. पण त्याआधी आपण बाप्पाची शेवटची निरोपाची आरती तर घेऊया. हो मग काय. चला चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला, या, चला चला, या या. गणपती नरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, हे अलिंगन अनंत पूजन भावे ओवाळील देव माझा
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे सियाता. जय जय रघुवीर गणपती बाप्पा मोरया. मोरया. अनिश बाळा, दशमस्थानाचा स्वामी शनी हा एकादशम स्थानात स्थलांतरित झालाय आणि तिथून त्याची वक्रदृष्टी दुय्यम स्थानावर पडते. दुय्यम स्थान म्हणजेच धनाचं स्थान. तेव्हा पुढील काही काळ खरतर आहे. बाळा, लोकांनी तुझ्यावर दाखवलेला अविश्वास आणि संशयाने तुझ्या भोवती एक नकारात्मक वलय निर्माण झालंय आणि ते वलय काढण्यासाठी एक उपाय करावा लागेल. हो, पण उपाय म्हणजे तुम्ही जो मंत्र दिलाय तो मी म्हणायला सुरुवात केली आहे ना. मी सांगतो ते करशील का? हो, करीन ना. त्यासाठी एक यंत्र मागवावं लागेल आपल्याला. यंत्र कुठलं? कळेल, योग्य वेळ आली की कळेल. हो, पण ते यंत्र तू जीवापाड जपायला हवंस. हो, जपून ठेवीन ना. गुरुजी, ते यंत्र कधी मागवता येईल आपल्याला? एवढा उतावीळ होऊ नकोस. अरे, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक उचित वेळ लागते. तेव्हा मी काय सांगतो ते लक्षात ठेव. हे आयुष्य तुझं आहे, तेव्हा प्राप्तनही तुझंच. त्यामुळे कर्मही तुलाच करावं लागेल. ठीक आहे ना, मी करीन. तुम्ही सांगाल ते करीन. जे यंत्र आपण मागवणार आहोत त्याची काही किंमत तुलाच मोजावी लागेल. त्यासाठी तुझी तयारी आहे का? हो, आहे ना. सांगा तुम्ही. केवळ 10,001 रुपये. 10,000? हो. ₹1.